सध्या बाहेर पडल्यावर काय अवस्था होतीये हे आपण सगळेच अनुभवतोय। अंगाची नुसती लाही लाही होते, बरोबर ना? पण तुम्हाला माहिती आहे का की का हे होतंय? पुढचे 9 दिवस आपल्यासाठी आणखी कठीण असणार आहे, कारण 25 मे पासून म्हणजेच कालपासून नवतपा सुरू झालाय आणि तो थेट आता 2 जून पर्यंत चालणार आहे। आता अनेकांच्या मनात येईल की हा नवतपा म्हणजे नक्की काय असतं आणि या दिवसांमध्ये नेमकी भयानक उष्णता एवढी का पडते। तर चला तर जाणून घेऊयात अगदी सोप्या भाषेत आणि हे समजून घेऊया की हा नेमका काय प्रकार आहे आणि आपण यापासून स्वतःचा बचाव कसा करू शकतो। तर वैज्ञानिक भाषेत सांगायचं तर या 9 दिवसांच्या काळात सूर्य हा कर्कवृत्ताच्या अगदी जवळ आलेला असतो। त्यामुळे सूर्याची किरणं थेट पृथ्वीवर पडतात आणि जमीन खूप जास्त प्रमाणात गरम व्हायला सुरुवात होते, तापायला सुरुवात होते। त्यातच मे महिन्याचा शेवट असल्यामुळे सध्या दिवस मोठे आणि रात्र लहान आहे, ज्यामुळे जमिनीला थंड व्हायला वेळच मिळत नाही आणि ती सतत उष्णता शोषून घेत राहते। या काळात तापमान चक्क 42 ते 48 अंश सेल्सिअस पर्यंत जाऊ शकतात। ही उष्णता इतकी तीव्र असते की त्यामुळे आपल्याला हीट स्ट्रोक, डिहायड्रेशन आणि प्रचंड थकवा येण्याचा मोठा धोका असतो। आता एवढं भयंकर ऊन असेल तर आपल्याला स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावीच लागेल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुपारी 12 ते 4 या वेळेत अगदी काही इमर्जन्सी नसेल तर घराबाहेर पडणं टाळा। शरीरातलं पाणी कमी होऊ देऊ नका, सतत पाणी पीत राहा आणि लिंबू पाणी किंवा ताकाचा वापर हा आहारामध्ये जास्त करा। बाहेर पडताना सुती, सैल आणि फिक्कट रंगाचे कपडे वापरा, जेणेकरून उष्णता कमी जाणवेल। आपल्या घरात जी लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक आहेत तर त्यांची या दिवसात विशेष काळजी घेण्याची गरज आहे, कारण यांना उष्णतेचा त्रास लवकर होऊ शकतो। पण या सगळ्यात एक दिलासादायक आणि चांगली गोष्ट म्हणजे एकदा का हा 9 दिवसांचा नवतपा संपला की मग मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागते। पाऊस आला की तापमान कमी होईल आणि आपल्याला या असह्य उष्णतेपासून मोठा दिलासा मिळेल। तोपर्यंत मात्र स्वतःला कसं जपायचं आहे त्याचा विचार करा। तर मग या कडक उन्हाचा सामना करण्यासाठी आणि स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही नेमके काय काय उपाय करता, काय काय तयारी केली आहे, आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा। कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे।